शेतकरी बंधूंनो, सोयाबीन आता काढणीच्या अवस्थेमध्ये आलेले आहे। काढणीच्या अवस्थेमध्ये आल्यानंतर सगळ्यात शेवटची पण अतिशय महत्त्वाची फवारणी आपल्याला करणं खूप गरजेचं असतं। मग या फवारणीमध्ये नक्की काय वापरलं जातं किंवा काय वापरावं हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सोयाबीन काढणीला आल्यानंतर या अवस्थेमध्ये आपल्या पिकावरती आपल्याला सगळ्यात जास्त बिहार हेरी कॅटरपिलर म्हणजेच केसाळ अळी या अळीचा प्रादुर्भाव झालेला दिसतो। या अळीमुळे काय होतं की आपल्या पिकाची पानं ही कुरतडून खाली जातात। त्यासोबतच पॉड बोरर म्हणजेच तुमच्या शेंगा खाणारी अळी आणि त्यासोबतच बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव अशा विविध प्रॉब्लेममुळे आपल्या पिकावरती खूप मोठ्या प्रमाणात ताण येत असतो। यामुळेच काय होतं की आपल्या ज्या शेंगा आहेत त्यातले दाणे भरण्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम तयार होतो। ज्यावेळी आपल्या सोयाबीनचे दाणे हे भरण्याच्या अवस्थेत असतात आणि अशाच वेळेस आपल्या शेतामध्ये येणाऱ्या अळीमुळे जर आपली पानं खाल्ली गेली तर त्या झाडामध्ये अन्नद्रव्यही कमी बनतात। त्यामुळे परिणामी आपल्या शेंगा ज्या असतात त्यातले दाणे हे चांगल्या पद्धतीने पोसत नाहीत किंवा भरत नाहीत। मग अशा वेळी आपल्याला उत्पन्नामध्ये नक्कीच फटका बसलेला बघायला मिळतो। म्हणूनच यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर यासाठी आपल्याला उत्तम प्रकारचं एक टॉनिक वापरणं गरजेचं आहे। मग यामध्ये जर आपण बघितलं तर तेज ॲग्रोटेकचं फ्रूट क्रांती हे टॉनिक अतिशय सुंदररित्या शेतकऱ्यांना रिझल्ट देताना आम्हाला बघायला मिळतं। मग फ्रूट क्रांती वापरल्यामुळे आपल्या शेंगांमधील दाणे हे चांगल्या पद्धतीनं भरले जातात, त्याचं वजन वाढतं, त्याची चव चांगल्या प्रकारे येते, त्याच्यामध्ये असलेलं तेलाचं प्रमाण हे वाढवलं जातं आणि त्यासोबतच आपल्या उत्पन्नाचा रेशोसुद्धा वाढत असतो। तर सोयाबीनची शेवटची फवारणी करत असाल तर अशा वेळी आपल्याला त्या फवारणीमध्ये फ्रूट क्रांती हे टॉनिक वापरणं खूप गरजेचं आहे। यासोबतच आपण याआधी कोणतं अळीनाशक वापरलं आहे त्या अळीनाशकाच्या बेसिसवरती आपल्याला पुढचं अळीनाशक निवडायचे। जर आपण थायमिथॉक्झाम प्लस लॅम्बडासायलोथ्रिन म्हणजेच तेज ॲग्रोटेकचा हेक्लर हा प्रोडक्ट जर वापरला असेल तर त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये सुपर प्रॉप्सी म्हणजेच प्रोपेनोफॉस प्लस सायपरमेथ्रिन हा घटक वापरायचा आहे। जर आपण तोही घटक वापरून बसला असेल आणि आपल्या अळ्यांचा प्रादुर्भाव जर रोखला जात नसेल किंवा तुमच्या शेतामध्ये अगदी आपण कोराजेनची फवारणीसुद्धा करून थकला असाल आणि त्यानंतरही आपल्याला तिथं अळ्यांचा रिझल्ट जर मिळत नसेल तर अशा वेळेस मात्र आपण तेज ॲग्रोटेकचं ॲम्प्लिफायर हा प्रोडक्ट नक्कीच वापरायचा आहे। यामध्ये आहे क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल प्लस लॅम्बडासायलोथ्रिन हा घटक, ज्यामुळं काय होतं की आपल्या शेतामधल्या असणाऱ्या कोणत्याही अळ्या म्हणजेच केसाळ अळी असो किंवा पानं खाणारी अळी असो किंवा उंट अळी असो अशा कोणत्याही प्रकारच्या अळ्या असतील तर त्याचा नायनाट करण्यासाठी एकदम बेस्ट उपाय केला जातो। यासोबतच शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतावरती शेवटच्या अवस्थेमध्ये आता वातावरणात जी आर्द्रता आहे यामुळं बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा होत असतो। हा रोखण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे तर यासाठी आपल्याला मोटामॅन म्हणजेच मेटालॅक्सिल प्लस मँकोझेब हा घटक असलेला प्रोडक्ट वापरणं खूप गरजेचं आहे। याच्या वापरामुळं काय होतं की आपल्याला आपल्या पिकामध्ये असणारे जे बुरशीजन्य रोग आहेत तर ते वेळीच थांबवले जातात आणि आपल्या उत्पन्नामध्ये घट देखील होत नाही। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा। तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। आपल्या कोणत्याही पिकाचे लागवडीपासून ते काढणीपर्यंतचे शास्त्रशुद्ध आणि मोफत मार्गदर्शन मिळवण्यासाठी तेज ॲग्रोटेकला आजच संपर्क करा। धन्यवाद।